नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज सर्वांकरिता ज्या परीक्षेची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता, नेमकी परीक्षा कधी होणार आहे, जाहिरात कधी येणार आहे, त्या संदर्भात कालच 29 मे 2025 चे जे प्रसिद्धी पत्रक नगर परिषद संचालनालय मार्फत प्रसिद्ध झालेला आहे। यामध्ये तुम्हाला परीक्षा कोणती कंपनी घेणार आहे, परीक्षा कधी होणार आहे, जागा किती असणार आहेत किंवा जे आहे नेमकं निकाल पण सांगितलेला आहे, निकाल कधी लावायचा आहे, ह्या सर्व पूर्ण माहिती आणि कोणत्या पदाकरिता असणार आहे, कोणकोणत्या पदांचा समावेश आहे, हे सर्व आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत आणि एकदम शांतपणे हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे। व्हिडिओला सर्वप्रथम लाईक करायचा आहे, आपण जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जी लिंक आहे ती पण शेअर करायची आहे। सर्वांना माहिती झालेली पाहिजे आपली जी जाहिरात आहे नगर परिषद संचालनालय भरती 2025 गट क पदांचा समावेश आहे, परंतु गट ब च्या लेवलचे याचं पेमेंट आहे। यामध्ये स्वच्छता निरीक्षक असेल, कर निर्धारक आणि प्रशासकीय अधिकारी तब्बल 710 जागा आहेत। किती आहेत? 710। स्वच्छता निरीक्षक 309 आहेत। ओके, त्यानंतर लेखापाल असेल, अभियंता, संगणक, विद्युत, स्थापत्य अभियंता याचा पण समावेश करण्यात आलेला आहे। अग्निशामक सेवा दलाच्या पण आहेत। तर ही परीक्षा आहे नेमकी कोणत्या महिन्यात आणि किती तारखेला होणार आहे हे पण दिलेलं आहे। तत्पूर्वी आपण आतापासूनच, कारण परीक्षाला अजून वेळ आहे, त्यामुळे तुम्हाला तुमचा जो अभ्यास आहे तो व्हायला पाहिजे, सिलेबस वास्ट आहे, त्यामुळे अकॅडमी मध्ये आतापासून नगर परिषद भरती बॅच ऑनलाईन बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये। यामध्ये जे पद आहे स्वच्छता निरीक्षक, SI, सेंट्रल इन्स्पेक्टर, लेखापाल आणि लेखापालाचं पद आहे, आणि करनिर्धारक आणि प्रशासकीय सेवा। आता सर्वप्रथम समजून घ्यायचं आहे, स्वच्छता निरीक्षक मध्ये ज्यांचा SI चा कोर्स डिप्लोमा कंप्लीट झालेला आहे ते विद्यार्थी फॉर्म भरण्याकरिता पात्र असणार आहेत। आणि जे महत्वाचं पद आहे करनिर्धारक आणि प्रशासकीय सेवा, याला एनी ग्रॅज्युएट स्टुडंट मेल अँड फिमेल दोघंही पात्र आहेत। आर्ट असेल, BA झालं, BSc झालेला असेल किंवा BCom झालेला असेल किंवा मुक्त विद्यापीठामधून तुम्ही पदवी धारण केली असेल तरीही तुम्हाला करनिर्धारक प्रशासकीय अधिकारी तब्बल 710 मेगा भरती आहे। काय म्हणतोय? मेगा भरती आहे। या संधीचं तुम्हाला काय करायचंय? सोनं करायचं आहे। लास्ट इयर आहे तुमचं, कारण 2026 मधनं सर्व पेपर सरळ सेवेचे MPSC मार्फत होणार आहेत। तर हे बॅचची जी फी आहे 2,500 रुपयामध्ये 6 मंथ, किती मंथ आहे? 2,500 रुपये 6 मंथ, आणि 3,000 रुपयामध्ये वर्षभराकरिता तुम्हाला यामध्ये तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव, सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जाणार आहे। तांत्रिक विषयासहित सर्व विषय तुम्हाला शिकवले जाणार आहेत। तर याकरिता आपल्याला अकॅडमीशी जॉईन होण्याकरिता 95 45 81 83 03 हा अकॅडमीचा नवीन क्रमांक आहे, यावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे। ओके, आपल्याकडे कमी वेळ आहे, कारण योग्य तुम्हाला मार्गदर्शन मिळवणं गरजेचं आहे। अभ्यास काय करायचा आहे, कोणत्या विषयाचा करायचा आहे ते आपण पाहणार आहोत। तर बघा, आता डेट बघायची आहे 29 मे 2025 महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई या ठिकाणून 29 मे म्हणजे कालच संध्याकाळी हा प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेला आहे। यामध्ये प्रति जिल्हाधिकारी सर्व म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामधील कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांना हा पत्र लिहिलेला आहे। राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क आणि गट ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबविण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय। यामध्ये माननीय महोदया महाराष्ट्र आस्थापनेवरील महाराष्ट्र शासनामार्फत 150 ते 6 मे ते 2 ऑक्टोबर 2025 150 दिवसाचा जो प्रोग्राम आहे, जो कार्यक्रम आहे राबविण्यात येत आहे। सदर कार्यक्रमाअंतर्गत सरळ सेवा पद भरती हा कार्यक्रम देखील राबविण्यात येत आहे। शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागातील आस्थापनेवरील एकूण 75,000 पदे सरळ सेवेने भरण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यापैकी या पदांचा पण समावेश सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक 4 मे 2022 नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब अराजपत्रित आणि गट क आणि गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्यात एकत्रित मार्गदर्शक सूचना आणि निर्गमित करण्यात आलेल्या असून जिल्हास्तरीय पदे प्रत्येक जिल्ह्यामधील जे पद आहेत भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचं बघायचं आहे, शेवटपर्यंत बघायचं आहे, कारण तुम्हाला ही पूर्ण माहिती
पाहायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे आणि काय नेमकं कोणते पद आहेत, परीक्षा कधी होणार आहे, निकाल कधी लागणार आहे, जाहिरात कधी येणार आहे, संपूर्ण माहिती आहे. ठीक आहे. तर वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक 2022 नुसार पदभरतीची शिथिलता लागू करण्यात आली असून सरळ सेवा पदभरती प्रक्रिया दिनांक 15/8/2023 पर्यंत पूर्ण करावायची होती असं नमूद करण्यात आलेलं होतं. परंतु तसेच सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 21 नोव्हेंबर 2022 नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब अराजपत्रित पदे आहेत, काही गट क चे आहेत, काही गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोठ्यातील पदे सरळ सेवेने भरण्यासाठी शासनाने स्पर्धा परीक्षा प्रक्रिया कोणत्या कंपनी मार्फत घ्यायचे याकरिता आपण करार निविदा काढायचा आहे, टेंडर काढायचा आहे. टीसीएस आयोन, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड व आयबीपीएस इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या दोन कंपन्या मार्फत पैकी या कंपन्यांची निवड केली आहे. उक्त शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर वरील दोन कंपन्यांपैकी एका कंपनीची काय करायची आहे, निवड करायची आहे. नेमकी परीक्षा टीसीएस घेणार आहे का आयबीपीएस मार्फत घेण्यात येणार आहे. त्यानंतर संदर्भीय पत्र क्रमांक 4 अन्वये सरळ सेवेद्वारे गट क आणि गट ड च्या विविध संवर्गातील स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून सरळ सेवा पदभरती बाबत रूपरेषा आणि वेळापत्रक ठरवून देण्यात आलं आहे. तुमचा टाइम टेबल परीक्षेचा आला आहे, सर्व ठरवलेलं आहे. याबाबत संचालनालय स्तरावरून दृक्श्राव्य श्राव्य म्हणजेच काय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे प्रणालीद्वारे वारंवार आढावा घेऊन भरती प्रक्रिया राबविण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आले आहेत. परंतु आपल्या कार्यालयाकडून सरळ सेवा पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासनाकडून निवडण्यात आलेल्या कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आलेले नाही व जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही असे संचालनालयाच्या निर्देशनास आलेले आहे. त्यांना कळलेलं आहे की अजून जाहिरात दिले होते आदेश, परंतु त्या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली नाहीये. त्यामुळे सबब म्हणून याद्वारे आपणास कळविण्यात येते की सदर कार्यक्रमाअंतर्गत सरळ सेवा पदभरती ही हा कार्यक्रम देखील राबविण्यात येत आहे. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य सिरियसनेस समजून घ्यायचे, गांभीर्य लक्षात घेऊन आपण स्वतः दखल द्यायची आहे. जिल्हाधिकारी यांनी स्वतः जातीने नगर परिषद नगर पंचायती मधील गट क गट ड या स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यास सरळ सेवा पद भरावयाच्या पदसंख्या निश्चित करून घेऊन उक्त दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करायची आहे व त्यांच्या समवेत सामंजस्य करार तात्काळ करून रूपरेषा आणि वेळापत्रक तयार करून जाहिरात प्रसिद्ध करायची आहे. तरी वरील प्रमाणे विहित वेळेत कार्यवाही तात्काळ करण्यात यावी असे आदेश मनोज रानडे भारतीय प्रशासकीय सेवा आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय या मार्फत देण्यात आलेले. आता सर्वात महत्वाचं आहे जी डेट, तुम्ही नाहीतर वेबसाईटला जायचं, वेबसाईटला पण ही डेट डिक्लेअर करण्यात आलेली आहे. यामध्ये नगर परिषद प्रशासन संचालनालयाने 29 मे 2025 अन्वये दिलेल्या पत्रान्वये सूचनेन्वये वेळापत्रक विहित मुदतीत पदभरतीबाबत नियोजन करण्यात आलेलं आहे. 30/9/2025 पर्यंत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया जाहिरात प्रसिद्ध करणे, परीक्षा घेणे आणि परीक्षेचा निकाल जाहीर करणे हे सर्व राबवणे गरजेचं आहे. दक्षता घ्यावी. यामध्ये जिल्हाधिकारी यांनी शासनाने नेमून दिलेल्या कंपनीसोबत करारनामा कधीपर्यंत करायचा आहे, 15 जून म्हणजे फक्त 15 दिवसाचा कालावधी यांना दिलेला आहे. बघून घेऊ शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करणे 15 जुलैला तुमची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. किती तारखेला? 15 जुलैला 2025 डेट पण दिलेला आहे. हे काय आपण टाइप केलेलं नाहीये, तुम्हाला वेबसाईटला गेल्यानंतर दिसेल तिथे फ्रंट पेजला आहे का नाही. त्यानंतर परीक्षेचा अंतिम निकाल कधी जाहीर होणार आहे? 30 सप्टेंबर 2025 आणि परीक्षा कधी होणार आहे? जुलै मध्ये जाहिरात येणार आहे. साधारणतः ऑगस्ट एंड पर्यंत तुमची पेपर आयोजित केला जाणार आहे. तर आपल्याकडे मे संपलेला आहे, संपतोय आता. जून जुलै ऑगस्ट किती कालावधी आहे? 3 महिन्याचा कालावधी आहे. ओके, 3 महिन्याचा कालावधी अभ्यासाकरिता ठेवण्यात आलेला आहे. बरं झालं यांनी आपल्याला सूचना तरी दिलीत, कारण विद्यार्थी जे आहेत आपले जे विद्यार्थी आहेत बऱ्याच दिवसापासून या जाहिरातीची वाट बघत होते. मी बऱ्याच वेळा त्यांना अपडेट दिलेलं होतं. तर ह्या जाहिरातीचं तुम्ही सर्व पदांचं तुम्हाला सांगितलेले स्वच्छता निरीक्षक महत्वाचं आहे. त्यांना कर प्रशासकीय निर्धारक अधिकारी, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट ब दर्जाचं पद आहे.
ओके, डेप्युटी सीओ म्हणून तुमची नियुक्ती केली जाते, निवड केली जाते. तर तुम्हाला आता रात्रीचा दिवस कैद करायचा आहे आणि अभ्यासाला लागायचा आहे. त्याकरिता आपण काय करत आहोत माहितीये का, नगर परिषद आणि नगरपंचायत जे विविध गट ब, गट क आणि गट ड करिता ज्या विविध पद भरती निघणार आहे, जवळपास 3000 ची जाहिरात येणार आहे. तर याकरिता आपण नगर परिषद करिता विविध ज्या बॅचेस आहेत पदाकरिता स्पेशल मेंटरशिप बॅच अरेंज केलेली आहे. ओके, जे स्टार्ट केलेली, यामध्ये तुम्हाला काय होणार, काय भेटणार आहे, नेमकं काय वाचायचंय, काय नाही वाचायचं, त्यासोबतच तुम्हाला प्रिंटेड नोट्स अवेलेबल करून दिल्या जाणार, घरपोच फ्री मध्ये दिल्या जाणार आहेत. तुमचं डेली 4 टॉपिक वरती प्रत्येक सब्जेक्टच्या पेपर अरेंज केले जाणार आहे, पेपर घेतले जाणार, त्याचं व्हिडिओ अनालिसिस होणार आहे. नेमकं काय वाचायचं, काय नाही वाचायचं, तुम्हाला परीक्षा अभ्यासाचं वेळापत्रक असणार, तुमचा फॉलोअप घेतला जाणार आहे. झूम मीटिंग अरेंज केली जाणार आहे आणि पर्सनल गायडन्स या ठिकाणी केलं जाणार आहे. तर ही बॅच स्टार्ट झालेली आहे आपल्या अकॅडमी मध्ये. तर याकरिता आपल्याला 9545818303 या नंबर आहे अकॅडमीचा, यावरती आपल्याला संपर्क साधायचा आहे आणि बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे. कारण वेळ नाही करायचा आहे, वेळ जर आपण आता जर वाया घातलं तर तुम्हाला फायदा होणार नाही. परीक्षेमध्ये मार्क कमी पडतील, त्यामुळे तयारी करा. आता टार्गेट ठेवा. मी जागा पण सांगितलेल्या कोणत्या पदाच्या किती, पहिला व्हिडिओ टाकलेला होता नगर परिषद मधील सगळ्या पदांचा. तुम्ही अभियंता असाल, अभियंताच्या पण जागा आहेत, त्यामुळे सगळ्यांना ऑल दी बेस्ट. अभ्यासाकरिता छान प्रकारे अभ्यास करा, योग्य मार्गदर्शन घ्यायचं आहे आपल्याला. मी सदैव अवेलेबल आहे, अकॅडमीशी संपर्क करा, तुमच्याशी बोलेल आणि पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाणार आहे. ओके, थँक्यू सर्वांचे. लाईक करायचं आहे, व्हिडिओला शेअर करायचं आहे, आपण जर नवीन असाल सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. थँक्यू.